नमस्कार. आज आपण एक इंटरेस्टिंग मुद्दा बघणार आहोत. हा जो मुद्दा आहे ना तो निकाली लागलाय, तो संपलाय, परंतु आज सुद्धा हा खूप इंटरेस्टिंग आहे. तो आहे वोडाफोन कर प्रकरण. हे काय आहे काय नाही याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. कारण या प्रकरणामुळं भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीचशी नामुष्की सुद्धा झाली. ठीक आहे. इवन भारतामध्ये सुद्धा आपले जे टॅक्स लॉज आहेत ना ते परमनंटली बदलले गेले याच्यामुळं. ठीक आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो. आता इथं आहे हे बघा, काय काय मोठा मुद्दा लक्षात घ्या की वोडाफोनचं नेमकं काय. ही आपली जी सध्या व्हीआय कंपनी आहे का, वोडाफोन आणि आयडिया याच्याशी संबंधित ही कंपनी आहे. ठीक आहे. ही कंपनी अगोदर नव्हती. 2007च्या अगोदर भारतामध्ये ही कंपनी होती. बघा, हचसिन एसर लिमिटेड. जे मुलं थोडी सिनियर आहेत त्यांना माहिती आहे, हच नावाची कंपनी होती. हच, आठवते का? हच नावाची कंपनी होती. बरं, ही जी हच नावाची कंपनी भारतामध्ये ऑपरेट करत होती का, त्या कंपनीची मदर कंपनी होती ही सीजीपी इन्व्हेस्टमेंट्स होल्डिंग लिमिटेड. कुठे? केमन आयलँड. केमन आयलँड हा एक देश आहे. केमन आयलँड हा एक देश आहे. आता याची पॅरेंट कंपनी होती ही हचिसन टेलिकॉम, जी होती हाँगकाँगची. कळालं स्ट्रक्चर? परत एकदा सांगतो कारण हा मुद्दा कळाला तरच पुढे कळेल. ही जी कंपनी आहे हच नावाची, हे बघा, हचिसन एसआर लिमिटेड. ठीक आहे. हचिसन एसआर लिमिटेड ही भारतामध्ये ऑपरेट होणारी कंपनी. म्हणजे हे जे आपण जे सध्या जिओ, वोडाफोन, एअरटेल आहे का, तशी हच नावाची कंपनी होती हचिसन एसआर लिमिटेड. ठीक आहे. त्याची पॅरेंट कंपनी ही होती सीजीपी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग. म्हणजे ह्या कंपनीचे 67% हिस्सा, या कंपनीचा 67% हिस्सा हा याच्याकडे होता, हे सीजीपी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड. आणि ही कुठे होती? ही केमन आयलँडमध्ये होती. आणि ही केमन आयलँडमध्ये होती. हे जे कंट्रोल होतं ह्याच्याकडे, हचिसन टेलिकॉम हाँगकाँगकडे. कळालं? ही एक बाजू झाली. दुसरी बाजू बघा, हे झाली वोडाफोन इंटरनॅशनल होल्डिंग. वोडाफोन इंटरनॅशनल होल्डिंग ही कंपनी नेदरलँडची. नेदरलँड, युरोपियन युनियनमध्ये, युरोपियन कंट्रीज. आता इथपर्यंत समजलं? बर, 2007 मध्ये एक व्यवहार झाला. 2007 मध्ये एक व्यवहार झाला. व्यवहार काय झाला? ही जी वोडाफोन नावाची कंपनी आहे का, या कंपनीनं आपल्या हच कंपनीतले 67% शेअर घेतले. आपल्या वोडाफोन कंपनीनं नेदरलँडमधल्या आपल्या भारतातल्या कंपनी हचिसन एसआर लिमिटेडचे 67% शेअर घेतले. आता 67% शेअर कुणाचे घेतले? हे इथले, हे जे सीजीपी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड होती का केमन आयलँडमधली, तिथले घेतले. म्हणजेच ही हचिसन टेलिकॉमची कंपनी होती. म्हणजे हे दोन आणि हे इकडं बघा, ही भारतामध्ये, ही जी हच कंपनी आहे ना, हे भारतामध्ये ऑपरेट करत होती. ह्याचे शेअर इथं होते आणि ही विक्रेता होती. म्हणजेच नेदरलँडची कंपनी हाँगकाँगला गेली, भारतामध्ये आली नाही. नेदरलँडची कंपनी हाँगकाँगला गेली आणि केमन आयलँडमध्ये गेली, तिथून शेअर घेतले 67%. आता जे शेअर घेतले, ती जी कंपनी होती हच नावाची, ती भारतामध्ये ऑपरेट करत होती. आणि ती भारतामध्ये ऑपरेट करत असल्यामुळे 67% जी ओनरशिप आहे ती ओनरशिप कुणाकडे गेली? वोडाफोनकडे. म्हणजेच नवीन जो हच कंपनी बिकम वोडाफोन. इथपर्यंत क्लिअर आहे? आता खरा मुद्दा इथं आहे. व्यवहार कुठे झाला? पूर्णपणे भारताबाहेर झाला. मी तुम्हाला म्हणलं भारतात ते आलेच नाहीत. भारतात कंपनी होती पण त्याची होल्डिंग वरती होती. केमन आयलँड नावाचं एक देश आहे तिथे, आणि हाँगकाँगमध्ये आणि नेदरलँडमध्ये वरतीच झाली. आपला काही संबंध नाही त्याच्यामध्ये. परंतु ऑपरेशन्स आपले होते भारतामध्ये, त्याचे ऑपरेशन चालू होते. ठीक आहे. विकले गेले काय? हा सीजीपीचा एक शेअर, म्हणजे 67% नियंत्रण वोडाफोनकडे आले. म्हणलं ना, ह्याचे 67% होते, याचं 67% होते. 67% शेअर विकले गेले वोडाफोनला. म्हणजे वोडाफोन मालक झाला ना 67चा. तेव्हाचा जे व्यवहार झाला ना तो होता $11 बिलियन. $11 बिलियन व्यवहार होता. ठीक आहे. आणि जे उर्वरित 33% होते, 67 तिकडे गेले, आणि जे 33 होते ना, तो हिस्सा व्यवहारात नव्हता. कारण तो हा जो आहे ना एसआर लिमिटेड याच्याकडेच होता, तो भारतातली कंपनी होती. म्हणजे मेजॉरिटी शेअर वोडाफोनकडे गेले. इथपर्यंत क्लिअर झालं का? आता मुद्दा इथं आहे. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये एक कॅपिटल गेन टॅक्स म्हणून एक आहे. मी तुम्हाला सांगतो कॅपिटल गेन टॅक्स आहे काय. कॅपिटल गेन टॅक्स हा अबॉलिश पण केला होता, परत लागू झालाय. म्हणजेच भारतामध्ये जे कॅपिटल ट्रान्झॅक्शन होतात ना, शेअरचे ट्रान्झॅक्शन असतील किंवा घराचे ट्रान्झॅक्शन असतील, ठीक आहे, कॅपिटल म्हणजे मोठे ट्रान्झॅक्शन जे असतात त्या ट्रान्झॅक्शनवर लागणारा टॅक्स म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स. ठीक आहे. आणि 2007 मध्ये हे ट्रान्झॅक्शन झालं होतं. आणि हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर सरकारनं म्हणलं की आता हा ट्रान्झॅक्शन तर झालाय, आम्हाला तुम्ही टॅक्स द्या. कशावर? हे 2007 मध्ये जे झाले ना त्याच्यावर टॅक्स द्या. ओके. परंतु इथूनच मुद्दा चालू होतो. तो मुद्दा बघा, स्टार्ट बाय स्टार्ट. वोडाफोन
आणि हाचा व्यवहार पूर्ण झाला 11 बिलियनचा फेब्रुवारी 2007 मध्ये. ठीक आहे, फेब्रुवारी 2007 मध्ये झाला. आणि सप्टेंबर 2007 म्हणजे 5-7 महिन्यानंतर आपला जो आयकर विभाग आहे, ठीक आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं कारणे दाखवा नोटीस पाठवलं. कुणाला? हचला. काय म्हणून? तुमचं जे 8,000 करोडचं हे बघा इथं आहे का, हे येतं बघा 7,990 करोड म्हणजे जवळपास 8,000 करोड. 8,000 करोड तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे कायद्यानुसार, असं म्हणलं. ठीक आहे, मग कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे. वडाफोनने म्हणलं की आम्ही तर भारतात व्यवहारच केला नाही ना, आम्ही भारतामध्ये व्यवहारच केला नाही, तर आम्ही कॅपिटल गेन टॅक्स का भरायचा? आम्ही व्यवहार कुठे केला? केमन आयलँडमध्ये. पुण्या कंपनीसोबत केला? हाँगकाँगच्या कंपनीसोबत. आम्ही कुठले? नेदरलँडचे. मग आम्ही भारतात का टॅक्स भरायचा? ठीक आहे, मग प्रॉब्लेम इथं चालू झाला. मग इन्कम टॅक्सवाले गेले आणि वडाफोनवाले गेले मुंबई हायकोर्टमध्ये. मुंबई हायकोर्टमध्ये गेल्यानंतर सांगितलं सगळा मुद्दा. मुंबई हायकोर्टने ऐकलं आणि निकाल दिला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाजूने, म्हणजे सरकारच्या बाजूने. आणि आदेश दिला कुणाला? वडाफोनला. वडाफोनला आदेश दिला की तुम्ही पैसे भरा, ठीक आहे, तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. मग वडाफोन उगी बसणार होतं का? नाही. मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकली. सुप्रीम कोर्टने म्हटलं की प्रथम अधिकार क्षेत्र ठरवा, तो अधिकार कुणाचा आहे टॅक्स देण्याचा, किंवा टॅक्स लावला आहे का, तो टॅक्सचा जे अधिकार क्षेत्र आहे ना तो अगोदर ठरवा, म्हणून वापस पाठवलं. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने इथं कुठलाही आदेश किंवा निर्णय दिला नाही. ठीक आहे, नो डिसिजन, कुठलाच डिसिजन सुप्रीम कोर्टने इथं दिला नाही. ठीक आहे, त्यानंतर हे अधिकार क्षेत्र ठरवा म्हणून आदेश दिल्यानंतर परत हे हायकोर्टमध्ये गेले 2010 मध्ये मुंबई हायकोर्टला. आणि मुंबई हायकोर्टने परत वडाफोनच्या विरोधात निकाल दिला आणि सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं की हे बघा इथं 2500 कोटी जमा करा आणि 8,500 करोडची बँक हमी द्या, असं सांगितलं. आणि वडाफोननं केलं सुद्धा. 25 करोडची जमा केली सरकारला 2500 करोड दिले आणि 8,500 करोडची हमी सुद्धा दिली. आणि मग याला पैसे तर दिले आणि मग याला चॅलेंज केलं वडाफोनने, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो 20 जानेवारी 2012ला. आणि तो निकाल सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वडाफोनच्या बाजूने नापतो. आतापर्यंत आपण बघितलं सगळे निकाल सरकारच्या बाजूने होते, परंतु सुप्रीम कोर्टाचा हा निकाल कुणाच्या बाजूने लागला? वडाफोनच्या बाजूने लागला. आणि सुप्रीम कोर्टनं सांगितलं हे जे 2500 करोड तुम्ही घेतले होते का ते वडाफोनला परत करा व्याजासकट. आणि हे जे 8,500 करोडची बँक गॅरंटी आहे ना ती पण काढून टाका, ती पण मुक्त होईल. म्हणजेच इथं वडाफोन जिंकला. ठीक आहे, वडाफोन जिंकला. हा झाला स्टोरीचा पहिला भाग आणि एकदम साधा सरळ भाग. ह्याच्यात काहीच क्लिष्ट नव्हतं. खरा मुद्दा पुढे आहे, ज्यामुळं हे सगळं प्रकरण जगभर गाजलं. वडाफोन प्रकरण ज्या गोष्टीमुळे गाजलं ती गोष्ट पुढे आहे. आतापर्यंत जे होतं ना ते काही नाही, नॉर्मल होतं सगळं. आता पुढे का गाजलं, ठीक आहे, एवढं महाभारत का झालं ते बघण्याच्या अगोदर आपण थोडं हे बघूया की सुप्रीम कोर्टनं काय म्हणलं याच्यामध्ये. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे ना, सुप्रीम कोर्टनं वडाफोनच्या बाजूने निकाल दिला आहे. का दिला ते बघा. न्यायालयाचा काय दृष्टिकोन होता की व्यवहार जो आहे ना तो एकसंध रचना म्हणून पाहावा, तुकडे पाडून नव्हे. म्हणजे पूर्ण व्यवहार कसा झालाय तो बघावा. ठीक आहे, आणि वैध व्यावसायिक हेतू असल्याची रचना मान्य करावी लागते. याचा असा आधार आहे की सुप्रीम कोर्टनं सांगितलं तुम्ही जो कायदा लावताय ना 1961चा इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961चा आहे. त्या कायद्यामध्ये 2007 मध्ये, या कायद्यामध्ये 2007 मध्ये हे जे ट्रान्झॅक्शन झालं का त्याला म्हणतात ऑफ शोर ट्रान्झॅक्शन. त्याला म्हणतात ऑफ शोर ट्रान्झॅक्शन. म्हणजेच ऑफ शोर म्हणजे भारताच्या भूमीवर नाही, भूमीपेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी भूमीवर झालं तर ऑफशोर ट्रान्झॅक्शन वर टॅक्स लावण्याचा अधिकार नव्हताच, सरकारलाच नव्हता. म्हणजे क्लिअरली तसं मेन्शन नव्हतं आपल्या लॉमध्ये. आणि त्या लॉचा गॅप्स म्हणा किंवा कॅव्हिएट्स म्हणा ते वापरूनच वडाफोनने हे कार्यक्रम केला. आता मग हे सगळं कार्यक्रम केलं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. हे सगळ्याचं एकच आहे, दुसरं काही कामाचं नाही आपल्या. आता निकालानंतर इथून उलटफेर चालू झाली. आता जो वडाफोन मुद्दा गाजला का त्याचं मेन कारण हे आहे. निकाल तर लागला कधी, हे बघा 2012ला निकाल लागला. जानेवारी 2012ला सुप्रीम कोर्टनं निकाल दिला. काय दिला? वडाफोन जिंकला. आणि तुमच्या कायद्यामध्ये तसं लिहिलेलंच नाही आहे की ऑफशोर ट्रान्झॅक्शनवर टॅक्स लागेल, असं लिहिलंच नाही. त्यामुळे तुमचा टॅक्स लावण्याचा अधिकार नाही. क्लिअर, एका वाक्यात सांगायचं तर. बरं, हे बघा 20 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. आता इथं मोठी गेम आहे. त्याच्यानंतर 56 दिवसामध्येच म्हणजे मार्चमध्ये एक फायनान्स बिल आणलं गेलं. फायनान्स बिल 2012 म्हणतोय मी, 2012. पी चिदंबरम त्यावेळेचे देशाचे अर्थमंत्री होते, कदाचित तेच होते. फायनान्स बिल आणला गेला आणि त्या फायनान्स बिलमध्ये अर्थमध्ये असं लिहिलं, त्या बिलाअंतर्गत हा जो इन्कम टॅक्सचा जो ऍक्ट होता का,
इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 या ऍक्टमध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून असं लिहिलं की जे ऑफशोअर ट्रान्झॅक्शन होते, हे जसं मी तुम्हाला मागे म्हणलं होतं, ऑफशोअर ट्रान्झॅक्शन याच्यावर सरकार म्हणजे आम्ही टॅक्स लावू शकतो, हे असं लिहिलं. बरं, हे लिहिलं ते लिहिलं, हे कधी लिहिलं? 2012ला लिहिलं. इथपर्यंत पण ठीक होतं. आताही काही अडचण नाही, कारण पार्लमेंटला, संसदला पूर्णपणे अधिकार आहे. कुठला अधिकार आहे? लॉ बनवायचा, टॅक्स लावण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी तो वापरला. खरी गोम इथं आहे. खरी गोम काय इथं आहे? 2012ला अमेंडमेंट आली IT ऍक्ट 1961 मध्ये, पण लागू कधीपासून होणार? हे जे लागू आहे का, लागू 1962 पासून होईल. 1962 पासून होईल असं सांगितलं. म्हणजे 2012ला अमेंडमेंट केली आणि ती लागू होईल रेट्रोस्पेक्टिव्हली, म्हणजे पूर्वलक्षी प्रमाणे 1962 पासून, म्हणजे 50 वर्ष आधीपासून हे अमेंडमेंट लागू होईल. मेन कळीचा मुद्दा इथंच आला. मेन कळीचा मुद्दा इथं आला. हे कळालं? आता म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे हे बघा, म्हणजे 50 वर्ष मागे अंमलबजावणी 1 एप्रिल 1962 पासून होईल असं सांगितलं. ठीक आहे. सरकारचा युक्तिवाद काय होता? हे केवळ आधीच्याच हेतूचे स्पष्टीकरण आहे. हेतू आमचा सेम होता, सारखा होता, परंतु हे आम्ही क्लिअरली केलेलं आहे. इथपर्यंत कळालं? आता मेन मुद्दा इथंच आहे. मग आता वातावरण तापलं, कारण 2012ला तुम्ही अमेंडमेंट करताय. अमेंडमेंट कधी केली? 2012ला. आणि लागू कधी केली? लागू 1962 पासून केली. आता मेन मुद्दा असा आहे की संविधानिक मुद्दा तुम्हाला सांगतो की हे करता येतं का? पार्लमेंटला तो अधिकार आहे का? यस आहे. आपला जो आर्टिकल 20 आहे का, त्याच्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो आहे. एक्स पोस्ट फॅक्टो, नो एक्स पोस्ट फॅक्टो, म्हणजे पूर्वलक्ष्य प्रमाणे करता येत नाही. ते फक्त क्रिमिनल चार्जेसमध्ये आहेत, क्रिमिनल. ठीक आहे, क्रिमिनल ऍक्ट्समध्ये. जर टॅक्स असेल किंवा सिव्हिल सूट असतील तर मागे तुम्हाला जाता येतं. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ आणता येतो का? तर हो, आणता येतो. कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे का? तर यस, कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे. परंतु नैतिकदृष्ट्या व्हॅलिड आहे का? प्रश्न इथं येतो, मुद्दा इथं येतो. हेतू, कुठल्या हेतून तुम्ही हा लॉ आणला होता, तो हेतू किती योग्य आहे, हा प्रश्न इथं आहे. संविधानिक आहेच नाही प्रश्न. संविधानिक तो पॉवर आहे पार्लमेंटला. दुसरा प्रश्न, सुप्रीम कोर्टनी 2012ला ऑलरेडी वोडाफोनच्या बाजूने निकाल दिला होता, तरी पण पार्लमेंटला अधिकार आहे का? सुप्रीम कोर्टाचा जो डिसिजन आहे तो पलटण्याचा पार्लमेंटला अधिकार आहे का? संसदला अधिकार आहे का? तर यस आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट किंवा ऍक्ट पास करून जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे त्याला पलटू शकतं, आणि असे बरेचसे इन्स्टन्सेस पण आहेत. परंतु त्यानंतरच 1973ला जी कॉन्सेप्ट आली का, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, केशवानंद भारती केस 24 एप्रिल 1973, तेव्हापासून करता येते, परंतु संविधानाच्या मूळ ढाच्याला हात न लावता. संविधानाच्या मूळ ढाच्याला हात न लावता सुप्रीम कोर्टने दिलेली जजमेंट पलटू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मूळ भावना जी आहे ना, संविधानाची भावना हर्ट झाली नाही पाहिजे. म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जी आहे ना, ती हर्ट नाही झाली पाहिजे. मागे जजमेंट आलं होतं की सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की SC आणि ST ॲट्रॉसिटी जो ऍक्ट आहे ना, त्या ऍक्टमध्ये डायरेक्टली FIR दाखल करायच्या ऐवजी तुम्ही अगोदर त्याची पडताळणी करा असं सांगितलं होतं, परंतु पार्लमेंटनं तो सेक्शन काढून टाकला होता. हे तुमच्या नोटीससाठी सांगतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो पार्लमेंटने बदलला होता, संसदने बदलला होता. ठीक आहे. थोडक्यात काय, अधिकार आहे का? तर हो आहे. संसदेला अधिकार आहे. आज सरकारने संविधान वापरला तो. आता इथून चालू होतं मेन मुद्दा 2012. आता सगळ्यात महत्वाची लढाई आहे. हेच महाभारत आहे. या स्लाइडवर सगळं महाभारत आहे. 2012ला सुप्रीम कोर्टने झालं, लॉ बदलला, सगळं झालं. मग आता वोडाफोनला पैसे द्यावे लागतील ना, कारण लॉ तर 1962 पासून लागू आहे. मग ह्याच्याप्रमाणे म्हणजेच जे 2007ला डील झाली होती का, ती डील सुद्धा ह्याच्या अंतर्गत आली. आता वोडाफोनला पैसे भरणं आलं. वोडाफोन पैसे का भरेल ना? मग वोडाफोननं युक्तिवाद केला की आता तर कसं करावं, सुप्रीम कोर्टनं तर रिझल्ट दिलाय. ठीक आहे, सुप्रीम कोर्टनं, देशाची सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आमच्या बाजूने निर्णय दिलाय, तरी सुद्धा सरकार काड्या करत आहे. मग यांनी काय केलं की आता जसं म्हणलं, वोडाफोन ही कंपनी कुठली होती? ही होती नेदरलँडची कंपनी आहे. आणि भारत आणि नेदरलँडमध्ये 1995ला एक BIT करार झाला होता, बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी. म्हणजेच बायलॅटरल म्हणजे दोन्ही देश, इन्व्हेस्टमेंट ट्रीटी म्हणजे एका देशातनं इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट करायची दुसऱ्या देशामध्ये. म्हणजेच भारताची इन्व्हेस्टमेंट, भारतानं समजा तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि नेदरलँडमध्ये जाऊन कुठंतरी कंपनी शेअर घेतले, तर आपल्या इन्व्हेस्टमेंटचं प्रोटेक्शन करणं हे नेदरलँड सरकारचं काम आहे. आणि नेदरलँडमधली एखादी कंपनी किंवा व्यक्ती भारतामध्ये इन्व्हेस्ट केली तर त्याचं प्रोटेक्शन करणं हे आपलं काम आहे आणि आपली जबाबदारी आहे. आणि जर तसं नाही झालं
तर त्याचे भरपूर प्रोव्हिजन त्यांनी दिले होते. ठीक आहे. मग तुम्ही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये जा, हे सगळं त्याच्यामध्ये प्रोसेस लिहिलेली आहे. याच्याच अंतर्गत वोडाफोननं 2014 मध्ये हे जे बीआयटी अंतर्गत आहे ना, त्याच्यामध्ये लवादाची ट्रिब्युनलला सुरुवात केली आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये चॅलेंज केलं. भारत सरकारला चॅलेंज केलं की भारतानं चुकीचं केलं आमच्यासोबत. ठीक आहे, भारतानं चुकीचं केलं. 2020 मध्ये, हा 2014 मध्ये केलं, 6 वर्षानंतर 2020 मध्ये जे हेगच्या स्थायी लवाद, हे जे परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आहे ना, त्याच्यामध्ये वोडाफोन जिंकला, परत जिंकला. इथं वोडाफोन परत जिंकला आणि बहुमताने जिंकला, तगडं जिंकला. ठीक आहे. जेवढे लोक, सगळे जजेस जेवढे बसले होते ना, सगळ्यांनी निर्णय वोडाफोनच्या बाजूने दिला आणि भारतानं निवडलेले जज पण त्याच्यामध्ये होते, त्यांनी सुद्धा वोडाफोनच्या बाजूने निर्णय दिला. भारत किती तोंडावर पडला बघा. ठीक आहे, हे झाले एक. आणि नंतर मग भारतानं सिंगापूरचं उच्च न्यायालय, तिथं आव्हान दिलं 2021ला, परंतु ते सगळं होऊन पण काही झालेलं नाही. ठीक आहे, शेवटी त्यांनी पण वोडाफोनच्याच बाजूने निर्णय दिला. ही झाली पहिली. ह्याच्यासोबतच अजून एक गोष्ट चालू होती, ती मध्ये केअर एनर्जी. म्हणजेच सेम प्रोव्हिजन, सगळं सेम, फक्त वोडाफोनच्या ऐवजी केअर एनर्जीला टाका. केअर एनर्जी ही ब्रिटिश कंपनी, ती जशी नेदरलँडची कंपनी, ही युकेची कंपनी, आणि भारत युकेचा पण बीआयटी होता. ह्यांनी पण तेच प्रोव्हिजन लागू केले आणि यांनी पण परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये गेलं आणि तिथेही हारला. म्हणजेच 2020 मध्ये, हे बघा, डिसेंबर 2020 आणि सप्टेंबर 2020, 3-4 महिन्यामध्येच भारत दोनदा परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये हारला. एक तर हारला वोडाफोन केस आणि दुसरी केअर एनर्जी, दोन्ही केस हारला परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये. आता वोडाफोनचे पैसे तर आपण घेतले नव्हते भारत सरकारने टॅक्सच्या माध्यमातून, त्यामुळे ह्याला काही देणं लागलं नाही. परंतु हे जे केअर एनर्जी आहे ना, ह्याचे पैसे आपण मात्र घेतले होते. मग केअर एनर्जी म्हणते की आमचे पैसे भारत सरकार घेतले, आम्हाला पैसे परत पाहिजे. भारत सरकारने म्हणलं की आम्ही ते देणार नाही. तर मग भारत सरकारचे जे पॅरिसमध्ये किंवा युरोपियन युनियनमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत का, म्हणजे आपलं तिथलं हाय कमिशनर लंडनमध्ये ऑफिस असेल किंवा मग काही आपल्या प्रॉपर्टी असतील भारत सरकारच्या, ते भारत सरकारच्या प्रॉपर्टी जप्त करण्याचा आदेश परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने दिला. म्हणजे भारतावर डबल नामुष्की. कुठली, एकतर हारली, दुसरे पैसे देत नाही म्हणून प्रॉपर्टी जप्त. आपण बँकवाले करतात ना, काय करतात, आपण जर पैसे भरले नाही हप्त्याचे तर आपली प्रॉपर्टी जप्त करतात. त्याच पद्धतीने भारताची प्रॉपर्टी जप्त करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय स्तरावर आली. दोनदा सिंगापूरमध्ये गेले, तिथं हारले. हे बघा, पॅरिसमधील भारताच्या 20 मालमत्तावर केअरची टाच. मग शेवटी काय झालं की 2021 मध्ये भारत सरकारनं 2012 मध्ये जो कायदा केला होता का, त्या कायदा असं म्हणलं होतं ना की पूर्वलक्षी प्रभावानं चालू होईल 1962 पासून, तो जो कलम होता, ती जी गोष्ट होती, त्याला रद्द केला. म्हणजे हा 1962 पासून लागू होणार नाही, तर तो 2012 पासून, जेव्हापासून अमेंडमेंट केली तेव्हापासूनच लागू होईल, असा प्रॉपर विधेयक मंजूर केलं गेलं 2021 मध्ये. ठीक आहे. आणि मग इथनं हा वाद संपुष्टात आला. आता कर मागणी चुकीची होती का, भारत सरकारनं जे कॅपिटल गेन टॅक्स मागितलं वोडाफोनला असेल, केअर एनर्जीला असेल, ती चुकीचं होतं का नाही, तर वागणूक चुकीची होती. वागणूक काय चुकीची होती की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता, आपला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता, वोडाफोनच्या बाजूने लागला, तरी सुद्धा तुम्ही त्याला अमेंड का केलं. ही वागणूक आहे ना, जी भारत नेदरलँडची बीआयटी आहे ना, त्याची ही जी न्याय व समान वागणूक आहे, म्हणजेच फेअर अँड इक्विटेबल ट्रीटमेंट, त्या हमीचा भंग करते. निर्णय एकमतानं आला, कुठला, परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचा. ठीक आहे. कर मागणीची जरी अंमलबजावणी केल्यास ती आंतरराष्ट्रीय दायित्वाचे उल्लंघन ठरेल. इंटरनॅशनल लेवलला आपल्याला पूर्ण तोंड पाडावं लागलं. ठीक आहे. भारताला काय द्यावे लागले, वोडाफोनचा जो कायदेशीर खर्च आहे ना, त्याच्यात 60% भरपाई द्यावा लागला, जेवढा कायदेशीर खर्च आहे. वोडाफोनच्या केसमध्ये मोठी नुकसान भरपाई झाली नाही, कारण वोडाफोनकडून वसुलीची कारवाई झालेली नव्हती, त्यामुळे आपल्याला तेवढा काही प्रॉब्लेम आला नाही. पण केअर एनर्जीच्या केसमध्ये वेगळं होतं, तिकडनं आपण पैसे घेतले होते. हे बघा, इथं लिहिले, केअर एनर्जी आहे ना, कर मागणी 10,000ची झाली होती, तर 7,900 करोड रुपये घेतले होते, आपण वसूल करून घेतले होते अगोदरच. हे परत काय करावे लागले आपल्याला, 7,900 करोडच्या 7,900 करोड परत करावे लागले. वोडाफोनला मात्र कर मागणी 22,000 करोडची होती, परंतु शून्य वसुली झाली, कारण तोपर्यंत निकाल लागला होता. ठीक आहे. हे सगळं इथं आहे वोडाफोन आणि केअरबद्दल, ह्याच्यात काय आपल्याला जायचं नाही. ठीक आहे. शेवट काय, 2021ला सरकारने स्वतःच केलेला कायदा स्वतःच मागे घेतला. सरकारने कधी कायदा केला होता, 2012ला, तो मागे कधी घेतला, 2021ला. हे 2 आणि 1 उलट करा. ठीक आहे. कायद्यानं काय केलं, हे जे 28 मे 2012 पूर्वीच्या अप्रत्यक्ष हस्तांतरणाने सर्व कर मागण्या रद्द केल्या. मी जसं म्हणलं, 1962 पासून जे लागू होतं पूर्वलक्षी प्रभावानं, रेट्रोस्पेक्टिव्ह, ते प्रोव्हिजन काढून टाकलं. ठीक आहे. आणि यापुढे या दुरुस्तीच्या आधारे पैसे मागितले जाणार नाही, असं क्लिअरली सांगितलं. ठीक आहे. आणि वसूल केलेली मुद्दल रक्कम परत, मुद्दल बरं का,
मग आता त्यावर व्याज दिला नाही, पण मुद्दल जेवढी आहे ती सगळीच्या सगळी परत करू असं सांगितलं. अटी होत्या. अटी काय होत्या? सर्व प्रलंबित खटले व लवाद मागे घ्यावे लागतील, वडाफोनला पण आणि केन एनर्जीला पण. ठीक आहे. परतावा हक्क नव्हे तर तडजोड केली, दोन्हीमध्ये तडजोड झाली, हे सगळं झालं. ठीक आहे. सरकारनं 2021ला जी अमेंडमेंट आली याच्या मागे त्यांनी त्यांची कारणे दिली. ठीक आहे, सरकारची बाजूनं. त्यानंतर एका कर खटल्याची किती व्यवस्थानं स्पर्श केला बघा. कर प्रणाली म्हणजे ही जी अप्रत्यक्ष हस्तांतर करपात्र करण्याची जी तरतूद आहे ना, ती आजही कायम आहे, परंतु 2012च्या नंतर आहे. आता ऑफशोअर जर तसं झालं ना, आपण टॅक्स लावू शकतो. संविधानिक काय हे बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, जो पूर्वलक्षी कायदा आहे ना, तो घटनाबाह्य नाही, पण तो शहाणपणाचा असतो का, सगळ्यात महत्वाचा आहे. हेतू काय, तो महत्वाचा आहे. मी तुम्हाला म्हणलं पार्लमेंट करू शकतो का रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लॉ? तर येस, पार्लमेंट हॅज द पॉवर. आंतरराष्ट्रीय कायदा आहे, BIT मधील हे जी न्याय व समान वागणूक आहे का, म्हणजेच इक्विटेबल जस्टिस, फेअर अँड इक्विटेबल जस्टिस, त्याची जी हमी आहे ती हमी कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे का? अर्थव्यवस्था FDI, कर निश्चितता ही गुंतवणुकीची पूर्वअट ठरली, म्हणजे टॅक्स सर्टन्टी. आता जर आज भारतामध्ये आपण गुंतवणूक किंवा FDI आणण्यासाठी एवढं बोंबलत असतो, आपले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपले मुख्यमंत्री जातात आणि कमिटमेंट देऊन येतात, आणि जर असे घोटाळे होत असतील, समजा एखादी कंपनी आहे, एक्स कंपनी आहे भारतामध्ये, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून समजा 55,000 करोड इन्व्हेस्ट केली. ठीक आहे, आणि कुठली कॅपिटल गेन टॅक्स आकारणे असं ठरलं, परंतु पुढच्या 2-4 वर्षानंतर असा कुठला तर कायदा अमेंड केला आणि त्याला म्हणलं की आम्ही मागून लावणार आहे रेट्रोस्पेक्टिव्ह, आणि मग तुम्ही ह्याच्यावर पैसे द्या, मग टॅक्स सर्टन्टी कशी राहील? लोक येतील का? प्रॉब्लेम इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर न्याय व्यवस्था विरुद्ध विधिमंडळ, निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, तरी पण पार्लमेंट कॅन, ठीक आहे, संसद तो पलटू शकतो, परंतु पलटवायला पाहिजे का, हे महत्वाचं आहे. संघराज्य व सार्वभौमत्व, कर लावणे हा सार्वभौम अधिकार आहे, तरी कराराची मर्यादा लागू असणार आहे. ठीक आहे. कुठल्याही गोष्टीवर कर लावणं ही कुठल्याही राज्याचा, स्टेटचा अधिकार आहे, म्हणजे सरकारचा अधिकार आहे, परंतु तो कितपत लागू असला पाहिजे, आणि लावलं तर त्याचा हेतू किती चांगला आहे हे महत्वाचं आहे. प्रशासकीय आणि नैतिकता जर म्हणलं तर कायदेशीर कर नियोजन विरुद्ध कर चुकवेगिरी, जे टॅक्स अवॉइडन्स आहे ना, या केसमध्ये क्लिअरली असं सांगतं की वडाफोननं टॅक्स चुकवण्यासाठीच हे ट्रीटी केलं होतं बाहेर केमन आयलँडमध्ये. आपल्या लॉमध्ये गॅप्स असल्यामुळे आपल्याला ते पकडता आलं नाही. ठीक आहे. आता हे प्रकरण संपलंय, 2021 मध्ये प्रकरण संपून गेलंय, पण प्रश्न शिल्लक आहे. काय? सरकार खटला हारलं तरी कायदा बदलू शकतं, हे खरं आहे, पण गुंतवणूकदाराचा विश्वास जो आहे ना, तो कायद्याने परत मिळवता येतो का? गुंतवणूकदाराचा विश्वास आहे तो कायद्याने परत मिळवता येतो का? त्यामुळं टॅक्स सर्टन्टी हे ठेवणं, ते इज ऑफ डुईंग बिझनेसच्या मध्ये आपण मागे जे झालो होतो, इनफॅक्ट आहे ना, आपण नंतर चांगलं स्ट्राईड केलं होतं, 67 रँक होता लास्टवाला, वर्ल्ड बँक याचं रिलीज करतात. तर थोडक्यात सांगायचं तर आपण हे टॅक्स सर्टन्टी आणणं आणि गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करणं हेच आपल्या भविष्यासाठी, भारताच्या भविष्यासाठी चांगलं असेल. धन्यवाद.